मराठीमध्ये आपण अशी काही वाक्य वाचतो किंवा ऐकतो, जी इंग्रजीमध्ये कशी करायची समजत नाहीत. तर असाच एक प्रकार आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हा आहे लेसन 6. या आधीचे 5ही लेसन्स तुम्ही नक्की बघा. लेसन 5 मध्ये मी अँड चा वापर कसा करतात डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याच्या आधी टेन्स कव्हर केला आहे, तो सुद्धा नक्की बघा. तर अशी काही वाक्य असतात जसं की मी हे करणार आहे किंवा करणार होतो. तर ही वाक्य कशी बोलायची? जर आपल्याला बोलायचं आहे की मी ड्रायव्हिंग शिकणार आहे. तर हे वाक्य आपण असं बोलू शकतो की आय एम टू लर्न ड्रायव्हिंग. आय एम टू लर्न ड्रायव्हिंग. आपण इथे वापरलं एम टू आणि क्रियापद लर्न. तसंच तुम्ही इज टू आणि आर टू पण वापरू शकता. पण ही वाक्य केव्हा बोलायची ते समजणं महत्त्वाचं आहे. जर भविष्यात एखादी गोष्ट करायची ठरली असेल, आपला प्लॅन असेल किंवा शेड्यूल केलेली असेल, तर त्याचा वापर आपण करू शकतो. जसं की आय एम टू लर्न इंग्लिश म्हणजे मी इंग्रजी शिकणार आहे. म्हणजे माझं इंग्रजी शिकायचं ठरलं आहे, म्हणजेच प्लॅन आहे. मला इंग्रजी शिकायचं आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश असं जर म्हटलं, तर याचा अर्थ असा होतो, की माझी इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे. पण जर एम टू वापरलं, तर अर्थ निघतो, की शिकायचं ठरलं आहे किंवा भविष्यात मी ते शिकणार आहे. माझं प्लॅनिंग आहे. आय एम टू गिव्ह प्रेझेंटेशन आफ्टर पुष्पक. मी पुष्पक नंतर प्रेझेंटेशन देणार आहे. आता वाक्याची रचना बघा. आय, त्याच्यानंतर एम टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर मी काय करणार आहे, तर प्रेझेंटेशन देणार आहे. म्हणून गिव्ह प्रेझेंटेशन, आय एम टू गिव्ह प्रेझेंटेशन आणि आफ्टर पुष्पक म्हणजे पुष्पक नंतर. तसंच ही इज टू मीट हिज सिस्टर ॲट 10 AM. तो त्याच्या बहिणीला सकाळी 10 वाजता भेटणार आहे किंवा त्याला भेटायचं आहे. म्हणजे त्याचं असं ठरलं आहे. हिज सिस्टर म्हणजे त्याची सिस्टर. हिज म्हणजे त्याचा किंवा त्याची. आणखी जर एखादी गोष्ट सूचनेवरून किंवा ऑर्डरनुसार करायची असेल, म्हणजे कुणीतरी आपल्याला करायला सांगितले असेल, तेव्हासुद्धा आपण या वाक्यांचा वापर करू शकतो. आय एम टू कंप्लीट धिस वर्क टुडे ओन्ली. म्हणजे मला हे काम आजच पूर्ण करायचं आहे किंवा मी आजच पूर्ण करणार आहे. म्हणजे कोणीतरी मला सांगितलंय की हे काम आजच झालं पाहिजे. आय एम टू रीच द ऑफिस ॲट 8 AM. मला 8 वाजता ऑफिसला पोचायचं आहे. ॲट 8 AM वेळ सांगताना ॲट वापरतात, लक्षात ठेवा. आय एम टू चेक ऑल द डिटेल्स. मला सगळे डिटेल्स चेक करायचे आहेत. आता इथे फक्त लक्षात ठेवा की करायचे आहे म्हणजे इच्छा आहे असं होत नाही. जर इच्छा आहे असं म्हणायचं असेल तर वॉन्टचा वापर करायचा. आय वॉन्ट टू, एम टू, इज टू किंवा आर टू. याचा अर्थ असा होतो की करायचं आहे किंवा करणार आहे. इथे मी फक्त आय हे सर्वनाम वापरले. तुम्ही इतर सर्वनाम वापरून सुद्धा वाक्य बनवू शकता. निगेटिव्ह करताना एम, इज आणि आर जे काही वाक्यात असेल त्याच्यानंतर नॉट लिहायचं. आय एम नॉट टू स्टडी विथ फोन. मी अभ्यास करताना फोन वापरणार नाहीये किंवा फोन सोबत घेऊन मी अभ्यास करणार नाहीये. म्हणजे मी असं ठरवलंय. यू आर नॉट टू एंटर दिस रूम विदाउट परमिशन. तुम्ही या रूममध्ये परवानगीशिवाय येणार नाही आहात. म्हणजे परवानगीशिवाय तुम्हाला या रूममध्ये यायचं नाहीये, प्रवेश करायचा नाहीये. नॉट टू एंटर कुठे? धिस रूम आणि विदाउट परमिशन. काही जण मराठी वाक्य बघून इंग्लिश वाक्य बनवण्याचा प्रयत्न करतात, पण ती पद्धत चुकीची आहे. कारण मराठी वाक्यात शब्दांचा क्रम कसाही असू शकतो. आता जसं की वरचं वाक्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो मराठीत. शब्दांचा क्रम इकडे-तिकडे होऊ शकतो. बरेच जण मराठी शब्दानुसार वाक्य बनवायला जातात. आपल्याला वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो, म्हणजे ते वाक्य बोलण्याचा हेतू समजून घ्यायचा असतो आणि मग वाक्य बनवायचं असतं. आता अगदी तसंच आपण वॉच टू किंवा वेअर टूचा पण वापर करू शकतो. जेव्हा भूतकाळातील एखादा प्लॅन, शेड्यूल सांगायचं असतं, तेव्हा याचा वापर करायचा. जसं की वी हॅड गॉन टू मुंबई अँड वी वेअर टू गो टू पुणे. पहिलं वाक्य टेन्समधलं आहे. टेन्स येणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून टेन्स मी सगळ्यात आधी कव्हर केलाय. टेन्स कळत नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर या वाक्याचा अर्थ असा होतो, की आम्ही मुंबईला गेलो होतो. वी हॅड गॉन टू मुंबई आणि नंतर पुण्याला जाणार होतो. पुण्याला जायचा प्लॅन होता. वॉच टू आणि वेअर टू वापरलं की अर्थ होतो करायचं होतं किंवा करणार होतो. द ट्रेन वॉज टू लिव्ह ॲट 6 PM. म्हणजे ट्रेन संध्याकाळी 6 वाजता सुटणार होती. लिव्हचा अर्थ असा होतो की सोडून जाणे, निघणे किंवा निघून जाणे. आता या प्रकारामध्ये आपण अशाही गोष्टी सांगू शकतो की ज्या ठरल्या होत्या पण झाल्या नाहीत. जसं की आय वॉज टू गो टू लंडन लास्ट इयर बट आय लॉस्ट माय पासपोर्ट. मी गेल्या वर्षी लंडनला जाणार होतो पण माझं पासपोर्ट हरवला. म्हणजे ठरलं होतं पण तसं झालं नाही. आता इथे वाक्य बघा. आय वॉज टू गो मी जाणार होतो टू लंडनला लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी. बट पण आय लॉस्ट माय पासपोर्ट माझा पासपोर्ट हरवला किंवा मी पासपोर्ट हरवला. दे वेअर टू हेल्प मी बट आय डिड इट ऑन माय ओन किंवा आय डिड इट बाय माय सेल्फ. ते मला मदत करणार होते पण मी ते स्वतःच केलं. आता जर वाक्य जर मोठं दिसलं कुठेही इंग्रजीमध्ये जर वाक्य तुम्हाला मोठं दिसलं तर ते पुन्हा पुन्हा वाचायचं, त्या वाक्याची फोड करायची आणि ते वाक्य समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. वाक्याची फोड केली की ते वाक्य समजायला सोपं वाटतं. काही वेगळ्या प्रकारची वाक्य पण आपण तयार करू शकतो.
वी न्यू दॅट शी वॉज टू विन द कॉम्पिटिशन. म्हणजे आम्हाला माहीत होतं की दॅट म्हणजे इथे दॅट म्हणजे की तीच स्पर्धा जिंकणार होती. शी वॉज टू विन द कॉम्पिटिशन म्हणजे भूतकाळात आम्हाला माहीत होतं किंवा वाटत होतं की भविष्यात असं होईल किंवा असं होणार नाही. पीपल डिडंट नो दॅट ही वॉज टू कमिट अ क्राईम. लोकांना माहीत नव्हतं की तो एक गुन्हा करणार होता. अ क्राईम. अ अँड द केव्हा वापरतात त्यासाठी मी लेसन 5 बनवला आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि ते गुन्हा करण्याला कमिट अ क्राईम असं म्हणतात. निगेटिव्हचं एक्झाम्पल झालं तर आय वॉज नॉट टू अटेंड दॅट मीटिंग. अटेंड म्हणजे उपस्थित राहणे. थोडक्यात मी त्या मीटिंगला जाणार नव्हतो. यू वेअर नॉट टू टेल हिम द सिक्रेट बट यू टोल्ड हिम. यू वेअर नॉट टू टेल म्हणजे तुम्ही त्याला सांगणार नव्हता. बट यू टोल्ड हिम पण तुम्ही त्याला सांगितलं. याच सेम प्रकारचे वाक्य बोलताना आपण वॉज गोइंग टू आणि वेअर गोइंग टू पण वापरू शकतो. शी वॉज गोइंग टू बाय दॅट ड्रेस बट देन शी रिअलाइज्ड इट वॉज एक्सपेन्सिव्ह. बट देन म्हणजे पण नंतर. रिअलाइज म्हणजे जाणीव झाली किंवा समजलं. ती तो ड्रेस घेणार होती पण नंतर कळलं की तो महाग होता. आय वॉज जस्ट गोइंग टू स्लीप वेन द फोन रँग. मी नेमका झोपायला जात होतो तेवढ्यात फोन वाजला. म्हणजे जेव्हा फोन वाजला नेमका तेव्हा मी झोपायला जात होतो. आय वॉज नॉट गोइंग टू ऑर्डर अ पिझ्झा बट शी इन्सिस्टेड. मी पिझ्झा ऑर्डर करणार नव्हतो पण तिने आग्रह केला. इन्सिस्ट म्हणजे आग्रह करणे. आणि जर ॲम गोइंग टू, इज गोइंग टू किंवा आर गोइंग टू वापरलं तर त्याचा अर्थ होतो करणार आहे. जसं की आय एम गोइंग टू टर्न ऑफ द लाईट्स. मी आता लाईट बंद करणार आहे. ही इज गोइंग टू व्हिजिट हिज ग्रँड पॅरेंट्स इन जुलै. तो त्याच्या आजी आजोबांना, ग्रँड पॅरेंट्स म्हणजे आजी आजोबा, तो त्याच्या आजी आजोबांना जुलैमध्ये भेटणार आहे. आय एम नॉट गोइंग टू वॉच दॅट मूव्ही म्हणजे मी तो चित्रपट बघणार नाहीये. दे आर नॉट गोइंग टू जॉईन अस फॉर पार्टी. ते आपल्या पार्टीला येणार नाहीयेत. गोइंग टू आणि क्रियापद वापरलं की त्याचा अर्थ होतो की करणार आहे. ही इज गोइंग टू डू, तो करणार आहे. सो वी हॅव फिनिश दिस लेसन 6. अशाच प्रकारे हॅव, हॅज आणि हॅडचा पण वापर केला जातो. आय एम टू कवर दॅट पार्ट इन द नेक्स्ट लेसन. I will upload it soon and you are to subscribe this channel and you are going to like the video too.